राज्यात नाशिकसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। परतीच्या पावसानं राज्यात विविध भागात जोरदार तडाखा दिला असून यामुळे काढणीला आलेल्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सोयाबीन, मका पीक सडण्याच्या मार्गावर आहे। पावसामुळे आता या पिकालाही जबर फटका बसण्याची शक्यता आहे। काही शेतकऱ्यांनी बाजरी पीक घेतलंय। बाजरी पिकाचे पाखरांपासून रक्षण करण्यासाठी शेतकरी शेतात रात्रंदिवस राबत आहे। पावसामुळे बाजरी पीक काळी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। यामुळे बाजरी, सोयाबीन प्रतवारी घसरून बाजारभाव कमी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आर्थिक संकटात शेतकरी सापडलेत। सोयाबीन, मका, कांदा, रोपे, भुईमूग, उडीद आणि भाजीपाला यांसारख्या प्रमुख पिकांचं नुकसान झालंय, ज्यामुळे शेतकऱ्यांचं भवितव्य अंधकारमय झालंय। खरीप हंगाम यावर्षी चांगल्या स्थितीत होता। उत्तम पिके होती, त्यामुळे शेतकरी आनंदित होता। ऑक्टोबर महिन्याच्या 9 तारखेपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली। 10 व 13 ऑक्टोबर रोजी दिवसभर ढगाळ वातावरण होते। यानंतर सायंकाळी 4 वाजता पावसाला सुरुवात झाली आहे। रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता। या पावसाचा धसका शेतकऱ्यांनी घेतलाय। निसर्ग राजा दरवर्षी शेतकऱ्यावर नाराज होतो। मागील 2 ते 3 वर्षापासून सतत अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसत आहे। यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलाय। 5 दिवसापासून सुरू असलेल्या पावसानं हाहाकार उडवलाय। त्यामुळे उभी पिके आडवी झाली, त्यामुळे बळीराजा संकटात सापडलाय। या परतीच्या पावसानं शेतीचं आणि पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलंय। या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला। परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं। दरम्यान तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। मुसळधार पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून सलग 5 दिवशीही मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळाली। म्हणजे त्याला बुरशी चढलेली, बुरशी लागलेली, तरी सरकारने याला आर्थिक मदत म्हणून नुकसान भरपाई द्यावी, नुकसान भरपाई द्यावी आणि त्वरित पंचनामे करावे। त्वरित पंचनामे करून जर इथं वेळेवर तलाठी उपलब्ध नसतो तरी त्यांनी उपलब्ध होऊन 1-2 वर्षापासून उपलब्ध नसतो, पण त्यांनी त्वरित याच्याकडे दुर्लक्ष न करता लक्ष घालून आणि आम्हाला आर्थिक भरपाई द्यावी। पुन्हा पंचकृषीतील सर्व शेतकऱ्यांनी आवाज उठवायचा आहे। खरंच आपल्याला गरज आहे। नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। त्या नुकसान भरपाई आपल्याला मिळालीच पाहिजे। मकाई पण सगळं शेतीचं नुकसान झालंय। कांद्याचं बियाणे 5-5 किलो टाकून सुद्धा ते सुद्धा आलेलं नाही। पूर्ण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले। तर सरकारने तात्काळ याच्याकडे लक्ष देऊन नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना द्यायची आहे। परतीच्या पावसामुळे कांदा बियाणं रोपाचं झालेले नुकसान। तर आपण बघू शकता कांदा बियाण्याचं जे नुकसान झालेलं आहे, जे आम्ही कांदा बियाणं टाकलं अवकाळी पावसामुळे, जे काही आता 11 तारखेपासून पाऊस चालू आहे त्याच्यामुळं एकदम जोरदार पाऊस चालू आहे। जो काही आम्ही कांदा बियाणं 5 किलो 6 किलो जे काही सर्वत्र शेतकरी असतील, हे माझं स्वतःचं वैयक्तिक नाही तर पूर्ण पुणत खोऱ्यातील कळवण तालुक्यातील अर्जुन सागर धरण जो परिसर आहे या ठिकाणी भरपूर अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे। आणि त्या पावसामुळे जो झालेला नुकसान आहे, जसे की पूर्ण पिकाचं नुकसान झालेलं आहे। कांदा बियाणे जो टाकलेला होता आम्ही, तो पूर्णपणे त्यांचं म्हणजे जो इतका महाग भेटतो, परंतु या पावसाने त्याचा पूर्ण नायनाट केला आहे। जो कांदा बियाणं आपण बघू शकता, तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसतच असेल का कांदा बियाणं इतकं दाट होता, पण पावसामुळे पूर्ण बाकीचं नुकसान झालं आहे सगळं कांद्याचं। आणि जसे की आपण बाकीच्या गोष्टी, मक्का झाला, सोयाबीन झालं, हे सगळं असं बुरशी लागून गेली जास्त पावसामुळं, काही सडून गेलं आहे खाली। तर आम्हा शेतकऱ्यांना सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला मदत करावी आणि जे काही पंचनामे वगैरे असतील, पीक पाहणी, पीक नोंदणी आणि पीक विमा काय असेल ते ज्या योजना असतील त्या आम्हाला लवकरात लवकर मिळाव्या अशी आमची अपेक्षा आहे। आणि जे काही त्यांची भरपाई नुकसान असेल, त्यांचा काही जो काही मोबदला असेल सरकारकडनं मिळणारा, तो आम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला मिळावा। ज्यांच्या पीक नोंदण्या झाल्या नसतील तरी त्यांच्याकडे वैयक्तिक आपल्या सरकारचा एक माणूस, तलाठी वगैरे कोणीतरी जाऊन आणि त्यांच्या पीक पाहण्या कराव्या। जे काही गरीब शेतकरी असतील त्यांना काही ऑनलाईन भरायची माहिती नसेल त्यांची सुद्धा मदत व्हावी, कारण काही शेतकरी कडे मोबाईल नाही असतात
त्यांची पीक पाहणी पीक नोंदणी कोणी करत नाही राहत. तर त्यासाठी तलाठी कार्यालयातून जो काही माणूस राहते, कृषी विभागाकडनं जे काही माणसं आहेत, जे काही त्यांचे कर्मचारी आहेत, त्यांनी जावे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आणि प्रत्येक शेतकऱ्याची पाहणी करावी आणि किती नुकसान झालेलं आहे त्यांना प्रत्येकाला भरपाई द्यावी हीच अपेक्षा आहे. मका पिकाचं झालेले नुकसान आपण शेतकऱ्यांसोबत आहोत. बघूया किती झालेले नुकसान. बघा, दाखवणार आहे शेतकरी आपल्याला. आता तुम्ही बघू शकता ही लाईव्ह आहे. हे जे काही मक्का पीक आहे, मक्का पिकात हा पाऊस बघू शकता तुम्ही किती साचलेला आहे. या पावसाने हाहाकार माजवलेला आहे या ठिकाणी. बघा तुम्ही, हे मक्का जे आहे त्याच्यात कीड पण लागलेला आहे आणि त्याला कोंब आलेले आहे डायरेक्ट. इतका पाऊस आहे या इकडे थोडा सुद्धा पाऊस उघडायला तयारच नाही. आणि तुम्ही बघू शकता मक्याला इतकं नुकसान झालेलं आहे. हे आता काढायचं कसं, हे नेमकं काढणीवर आलेलं आहे आणि तितकाच पावसाने हाहाकार माजवलेला आहे. तुम्ही बघू शकता पाण्याचा जो काही प्रभाव आहे तो पूर्ण वावरात, पूर्ण शेतात आहे ना, पूर्ण साचलेला आहे. पाऊस जिकडे पाहावं तिकडे पाऊसच पाऊस आहे. आणि त्याच्या नुकसानामुळं ना फार काही मोठं नुकसान होतं आहे शेतकऱ्याचं. हे आता तुम्ही बघू शकता प्रत्येक काही म्हणजे मका जो आहे तो अवकाळी वादळ सुद्धा आहे या ठिकाणी. म्हणजे चारा वादळ ते सगळं असं, म्हणजे काही ठिकाणी काहींचे भात वगैरे असे झोपले गेलेले आहेत. हे मका तुम्ही बघू शकता खाली. काही हे पावसात हे बघा तुम्ही एकदम काही, म्हणजे कसं करायचं शेतकऱ्यांनी बघा. या आमची एवढीच अपेक्षा आहे सरकारकडनं की अशा काही नुकसानाचा आम्हाला मोबदला मिळावा. आमचे जे कष्ट आहेत ते असेच नको वाया जायला. बस एवढीच.